नमस्कार. निरूपाला कळून चुकलं आहे. स्वतःचा मुलगा म्हणजेच बबड्या हा काही कामाचा नाहीये. हा फक्त फुशार काय मारण्यात पुढं आहे. पण सत्यजित त्याच्या उलट आहे. स्वतः मेहनत करायची, पण स्वतःच्या पायावर उभं राहून जगायचं. हाच मुलगा उद्या माझी काठी बनेल हे आता निरूपाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि अशातच आता निरूपाने थेट बबड्याला किंमत द्यायची सोडून सत्याला किंमत द्यायला सुरुवात केलेली असते. बबड्या म्हणत असतो, मम्मा काय चालवलंयस तू हे? अशा पद्धतीने वागून काय मिळणार आहे तुला? त्यावर निरूपा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जेवढा मान द्यायला हवा होता ना तेवढा मी दिला आणि प्रत्येक वेळी सपोर्टही केला. पण आत्ता जर मी सत्यजितला डावलली ना तर उद्या जाऊन मला माझ्या म्हातारपणी तू तर सांभाळणार नाहीच आहेस. पण जर कोणी सांभाळेल तर तो फक्त आणि फक्त सत्य आहे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच सांगतो, मी तुझी काठी बनेन. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, तोंड पाहिलंच आरशात? स्वतः धड उभं राहता येत नाही. जर उभं राहायचं असेल तर तुला माझा आधार लागतो आणि तू माझी काठी बनणार. त्यावर लगेचच आता बबड्या जागच्या जागी शांत झालेला असतो. निरूपाने बबड्याला फाट्यावर मारलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय समोरून आता सुधाकर आलेले असतात. सुधाकर म्हणत असतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, कुठे लक्ष देता याच्याकडे? पहिल्यांदाच निरूपाने आज सुधाकर समोर स्वतःच्या बबड्याची चांगलीच लाज काढलेली असते. आणि बबड्या लगेचच म्हणत असतो, मम्मा प्लीज असं नको ना वागूस. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा काय झालंय नेमकं? असं काय बोलतोय हा पंकज? त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, पप्पा अहो तुम्हीच सांगा, माणसं फेल होत नाहीत का? त्यावर लगेचच आता पंकजच्या बाबतीत नेमकं काय घडलंय याचा अंदाज सुधाकर यांना आलेला असतो. आणि सुधाकर म्हणत असतात, पंकज तुझ्या मम्माने तुला आत्तापर्यंत कमी सपोर्ट केलाय का? प्रत्येक वेळेला जर तिच्या विश्वासाचा घात करत राहिलास तर कशाच्या आधारावर ती तुला पुन्हा उभं करेल? आता तर तिचा विश्वास तुझ्यावरून उडाला असेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपा म्हणत असते, जाऊ दे, याला सांगून समजणार नाही, कारण कमी समजवलंय का मी याला? आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, खरं तर मी सत्यजितवर खूप अन्याय केला आहे. त्याला खरंच आईचं प्रेम मी दिलं असतं ना तर आत्तापर्यंत त्याने मला खूप आनंदात ठेवलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात, निरूपा या बाबतीत आता खचगेपणा करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, भले वेळ गेली असेल पण अजूनही सत्याला आईचं प्रेम देण्याची वेळ गेलेली नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, काळजी करूच नका तुम्ही, आता सगळं माझ्यावर सोपवा. आता मी माझ्या लेकाला खरंच मनापासून आईचं प्रेम देणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे मीराची एंट्री झालेली असते. मीरा म्हणत असते, बाईसाहेब नक्की तुम्ही कोणत्या लेखाबद्दल बोलताय? आणि अशातच आता पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो, ए मीरा, माझी मम्मा माझ्याबद्दलच बोलणार ना, तू कशाला मध्ये चोंबडेपणा करतेस? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, पंकज आता जरा मध्ये बोलणं बंद कर, मीराला मला काही सांगायचं आहे. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, मम्मा मला बबड्या बोलायचं सोडून तू मला पंकज अशी हाक का मारतेस? मी तुझा बबड्याच आहे. त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते, आता मी तुला बबड्या अशी हाक नाही मारणार, मी तुला प्रेमाने बबड्या अशी हाक मारायचे, पण त्याने तू जरा जास्तच शेफारतोयस. त्यामुळे आता मला स्वतःवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि अशातच मीरा म्हणत असते, बाईसाहेब नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यावर मीराला आता निरूपा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे मला बाईसाहेब बोलायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? सांगा ना. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, बोल की निरूपा, काय झालंय? अचानकपणे तू तिला बाईसाहेब म्हणायला नकार का दिलायस? त्यावर लगेचच आपण पाहतोय निरूपाने आता मीराच्या केसांवरून, डोक्यावरून आणि गालावरून प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केलेली असते. निरूपा म्हणत असते, खरं तर तू तू मला आई म्हण. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा खरंच
हे सगळं खरं आहे ना? मी स्वप्न तर बघत नाहीये. त्यावर लगेचच आता पंकजने स्वतःच्या वडिलांना चिमटा काढलेला असतो आणि त्यात सुधाकर म्हणत असतात, अरे पंकज काय करतोयस तू हे? त्यावर पंकज म्हणत असतो, पप्पा तुम्हाला हे स्वप्न नाहीये, खरं आहे हे जाणून देण्यासाठी चिमटा काढलाय. आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, खरंच माझ्या मनाला खूप बरं वाटतंय निरुपा, आज तू आईचं प्रेम स्वतःच्या सुनेला देणार आहेस, ते पाहून माझं मन भरून आलं. आणि अशातच मीरा म्हणत असते, बाईसाहेब खरंच? त्यावर निरुपा म्हणत असते, नाही बाईसाहेब म्हणायचं नाही, आई म्हण मला. आणि अशातच आता मीराने आई अशी हाक मारल्यावर निरुपाला खूपच भरून आलेलं असतं. निरुपा लगेचच मीराला मिठी मारते आणि म्हणत असते, माफ कर मीरा, मी आत्तापर्यंत खूप त्रास दिला तुला. खरंच फुलासारखी आहेस तू आणि प्रत्येक वेळी माझ्या या घराला बांधून आणि आनंदी ठेवण्याचं काम तू केलंस. पण तरीही मी प्रत्येक वेळी तुला त्रास देतली, पण यापुढे तुला त्रास नाही तर तुला प्रेम देणार आणि तुझ्या नवऱ्यालाही. हे वाक्य ऐकल्यावर मीरालाही खूप बरं वाटतं. पण मीराच्या मनात एक प्रश्न सतत घर करून असतो, तो म्हणजे सत्याची खरी आई कोण? आणि अचानकपणे निरुपाला असं सगळं करायची काय गरज पडली? त्यावर लगेचच आपण पाहतोय थोड्या वेळाने मीरा रियाला सगळं काही सांगत असते, नेमकं काय काय घडलं. त्यावर रिया म्हणत असते, मॉम असे वागल्या? त्यावर मीरा म्हणत असते, हो ना, मला याचं खूप आश्चर्य वाटतंय. त्यावर रिया म्हणत असते, वहिनी मला तर खरं काय आणि खोटं काय तेच कळत नाहीये. मॉम अशा वागतायत याचा अर्थ हा आहे की त्यांना कळून चुकलंय की सत्या दादाची खरी आई जर या घरात आली तर त्यांना तर या घरातून बाहेर जावं लागेल. त्यावर मीरा म्हणत असते, अगर रिया काय बोलतेस तू हे? आपल्या सासूबाई या घरातून बाहेर का जातील? त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, असं काय करतेस मीरा बहिणी? जर खरंच सत्यादादाची आई या घरात आली तर मॉमनं तर या घरातून जावंच लागणार ना. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, नाही तसं काही व्हायची गरज नाहीये, कारण मीरा या घरात असेपर्यंत या घराचे 2 तुकडे होऊ देणार नाही. तेवढ्यात सत्यजित एंट्री घेतो आणि लगेचच म्हणत असतो, काय काय धूमकेतू, काय बोलते तू हे? घराचे 2 तुकडे? त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते, हो सत्या दादा, खरंच असं काहीतरी होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. त्यावर सत्या म्हणत असतो, रिया काय बोलतेस तू हे? मला काहीच कळत नाहीये. त्यावर सत्याला आता रियाने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही समजावलेलं असतं. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, असं काय बी होणार नाहीये, माझी खरी आहे तर ही निरुपाच आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, नाही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मला नाही वाटत निरुपा तुमची खरी आई असेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, धुमकेतू हे सगळं शोधाशोध करण्यात वेळ दौडू नको, मी सांगतो तुला या सगळ्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय तो. त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते, दादा सांग ना काय प्रॉब्लेम आहे? आणि अशातच सत्याला एक महत्त्वाचं भाडं आलेलं असतं आणि ते भाडं सोडण्यासाठी सत्याला तिथून अर्जंटली जावं लागतं. इकडे आपण पाहतोय आता रिया म्हणत असते, वहिनी आपल्याला बहुतेक ना सत्य शोधण्यासाठी काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे. आणि तेवढ्यात मीरा आणि रियाने स्वतःचं डोकं चालवत नेमकं त्या ट्रंकमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते ट्रंकच खोललेलं असतं. आता त्या ट्रंकमध्ये एका म्हाताऱ्या बाईचा फोटो सापडलेला असतो. साधारण ती निरुपाच्या पेक्षा 5 वर्षांनी मोठी असेल. आणि त्या बाईचा फोटो पाहून लगेचच रिया म्हणत असते, वहिनी पाहिलंस का, ही कोणतरी म्हातारी बाई आहे. त्यावर मीरा म्हणत असते, रिया खरं तर मला असं वाटतं हीच बाई यांची आई असावी. त्यावर मात्र रिया म्हणत असते, म्हणजे आपली सासू? त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, आपली नाही माझी, तुझी सासू तर ही निरुपाच असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता रिया म्हणत असते, म्हणजे तू काय बोलतेस ना बहिणी, मला माझं कळतच नाहीये. त्यावर मीराने म्हटलेलं असतं, थांब जरा, कन्फ्युजन क्रिएट करण्यापेक्षा ना हा फोटो आपण वडिलांकडेच नेऊया आणि त्यांना विचारूया या ट्रंकमध्ये नक्की या बाईचा फोटो कोणाचा आहे. आणि लगेचच तो फोटो घेऊन मीरा आणि रिया सुधाकर यांच्याकडे आलेले असतात आणि म्हणत असतात, बाबा आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं तुम्ही खरोखर उत्तर द्या. सुधाकर म्हणत असतात, कोणता प्रश्न? आणि अशातच रियाने तो फोटो सुधाकर यांच्या समोर धरलेला असतो आणि विचारलेला असतं, बाबा ही बाई कोण? त्यावर मात्र सुधाकर चांगलेच कन्फ्यूज होतात.
नेमकं काय बोलावं हे त्यांना सुचत नसतं. आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, अच्छा हे सगळं आहे तर, पण या ट्रंकपर्यंत तुम्ही पोहोचलात कसं? हात का लावलात तुम्ही त्या ट्रंकला? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, पापा माफ करा, आम्ही चुकलो असू, पण आम्हाला सत्य जाणून घ्यायचा अधिकार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आजी सुद्धा आलेली असते. आजी म्हणत असते, सुधा काय चाललंय तुमच्या तिघांचं? त्यावर आता सुधाकरच्या हातातील फोटो पाहून आजी म्हणत असते, हा फोटो तुम्हा तिघांच्या हातामध्ये कसा काय? त्यावर आजीला मीरा म्हणत असते, आजी आता खरं काय ते सांग, हा फोटो कोणाचा आहे? कोण आहे ही बाई? त्यावर लगेचच आता आजी सुधाकरकडे पाहत असते आणि ती सांकेतिक भाषेमध्ये विचारत असते, काय सांगितलंस यांना किंवा काय सांगणार आहेस? त्यावर सुधाकर म्हणत असतात, खरं तर मला या संदर्भात काहीच माहिती नाहीये. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा असं कसं बोलता तुम्ही? तुमच्याच त्या ट्रंकमध्ये सगळं काही सापडलंय, तरीही तुम्ही अशा प्रकारे बोलाल तर खरंच आमचा विश्वास बसेल का? त्यावर रिया म्हणत असते, नाहीच बसणार, नाहीच बसणार. आणि अशातच आजी म्हणत असते, मी सांगते तुम्हाला, हा कोणत्या बाईचा फोटो आहे आणि हा फोटो सुधाच्या ट्रंकमध्ये कसा आला? त्यावर लगेचच आता आजी काय सांगणार हे जाणून घेण्यासाठी मीरा आणि रिया कान लावून उभ्या असतात. इकडे आपण पाहतोय आता सत्यजित हा भाडं सोडून घरी आलेला असतो आणि तेवढ्यात तो आवाज देतो, ए निरुपा, निरुपा, ए निरुपा. त्यावर लगेचच आता निरुपा बाहेर येते. ती म्हणत असते, काय झालंय, केवढा मोठा बोंबलतोयस तू? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, कुठं आहे तुझा बबड्या? त्यावर निरुपा म्हणत असते, आता काय केलं त्याने? त्यावर सत्या म्हणत असतो, त्याला माझ्या मोहरा आणा दे, नाही त्याला तुडून पुढून सुजवली ना तर नावाचा सत्या नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला कळून चुकलेलं असतं की पंकजने काहीतरी घोळ घालून ठेवलाय. आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, काय झालंय सांगशील का? त्यावर सत्या म्हणत असतो, तुझ्या त्या बबड्याने माझं खूप मोठं नुकसान केलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते, काय झालंय? त्यावर सत्या म्हणत असतो, पेट्रोलच्या गाडीमध्ये त्याने डिझेल टाकून घेतलंय, आता ते पूर्ण इंजन खराब होणार, त्याचे वेगळे पैसे लागणार, सगळे खर्च मारून टाकले मला. त्यावर लगेचच आता बबड्या कोपऱ्यात उभं राहून सगळं काही ऐकत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, अरे मला काय माहिती तुझी गाडी पेट्रोलची नाहीये म्हणून, मला वाटलं गाडी डिझेलची असेल, आधी सांगायला नको तर मी पेट्रोल नाही डिझेलच टाकलं असतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपाचं लक्ष कोपऱ्यात उभं राहून ऐकणाऱ्या बबड्याकडे जातं आणि लगेचच निरुपाने सत्यजितला बोट दाखवलेलं असतं, तो बघ बबड्या. लगेचच आता सत्यजितने वळून बबड्याच्या कंबरट्यात हात घालून त्याला आपल्याकडे खेचलेलं असतं आणि सत्यजित बोलू लागतो, काय रे भुसनाळ्या, काय केलंस तू? हे काय गरज होती तुला गाडीत पेट्रोल टाकायची किंवा डिझेल? मी गाडी तर तुला सकाळी फुल करून दिली होती ना. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, अरे ते चुकून झालंय. आणि अशातच आपण पाहतोय सत्याने पंकजला आता हॉलमध्ये चोपायला सुरुवात केलेली असते. सत्या आणि पंकजचा लफडा सुरू आहे हे आता आतमध्ये असणाऱ्या मीरा, रिया, सुधाकर आणि आजींना ऐकायला गेलेला असतो आणि लगेचच ते चौघं बाहेर येतात. मीरा म्हणत असते, काय हो काय झालंय, का मारताय तुम्ही या पंकजला? त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो, मीरा तुझ्या या गावगुंडाला आवरा, माझा हात सुटला ना तर मला सांगू नको, मी कुठं कुठं फटके देऊन ठेवीन त्याला. त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो, होय का तू फटके देणार? अरे इतक्या वेळा तुला चोपलंय मी, त्यावेळेला हात उचलायची सुद्धा तुझी हिंमत होत नाही आणि तू फटके देणार वय? चल 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 मारून दाखव, मारून दाखव चल. पण काही केल्या आता पंकज पुढत येत नसतो आणि मग पंकजला नेमकं का मारतोय असं सत्यजितने विचारताच थेट सुधाकर यांना सत्यजितने सांगितलेलं असतं. आणि मग सुधाकर म्हणत असतात, बाप रे, म्हणजे आता खर्च वाढला की? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, वय ना बाप, काय गरज होती याला पेट्रोल पंपावर गाडी न्यायची? मी तर आधीच म्हटलं होतं फक्त ट्रिप मारून परत ये, हा काय पेट्रोल चोरायला गेला होते काय तिकडे? असं आता निरुपाने म्हणताच निरुपाला बबड्या म्हणत असतो, मम्मा हल्ली तू माझ्या बाजूने नाही तर फक्त या सत्याच्या बाजूने आहेस का? तर तो माझ्यापेक्षा 4 पैसे जास्त कमवतो. त्यावर निरुपा म्हणत असते, असं नाही आहे रे, तो सत्या किती हुशार आहे आणि खरंच किती समजूतदार आहे, कधीच कोणाला उलटं बोलत नाही, पण तू प्रत्येक वेळी मला चुना लावतोस आणि शेवटी मला लुबाडून नेतोस. आज आणि कालमध्ये तू हेच केलं आहेस आणि आज जेव्हा तुला गाडी चालवायला लागते
बिझनेस सोडून त्यावेळेला तुला कळतंय की किती मोठी चूक केलीस तू. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, मम्मा फक्त एक चान्स दे मला, मला फक्त 5 लाख रुपये मिळवून दे, पुन्हा मी माझा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस उभा करतो की नाही बघ. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, 5 लाखाचे 5,000 काय 500 रुपये करशील तू. पण एक गोष्ट आहे, तू नालायक आहेस आणि नालायकच राहणार. त्यावर मात्र पंकज थेट उडी मारतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली मला नालायक म्हणायची, मला हलक्यात घेऊ नको सत्या. त्यावर लगेचच आता पंकजला सत्याने एक फाईट मारण्यासाठी हात उचललेला असतो. त्यावेळेला रवी म्हणत असतो, दादा थांब, कुठे मारतोयस तू त्याला, येडा झालाय तो येडा. आणि अशातच आता पंकज येड्यासारखा करत असतो. सत्यजित म्हणत असतो, वाचलास तू, फक्त रव्यामुळे वाचलास, नाहीतर आज तुझा भुसळ्या करून टाकला असता मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकजला शेवटी निरूपा म्हणत असते, बघ काय म्हणाले होते मी, सत्यजितला समजूतदारपणा जास्त आहे, सत्यजितला आपलेपणा जास्त आहे. आज त्याने तुला मारलं पण लिमिटमध्ये, आधीसारखा सत्य असताना तर तुला तोडून मोडून टाकलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकजलाही कळून चुकलेलं असतं की 4 चौघामध्ये हा सत्या आपल्याला चांगलाच कुदवू शकतो. त्यामुळे सत्या आता मारण्याच्या आधी आपल्याला इथून पळून गेला पाहिजे. पंकज तिथून पळत असतो त्यावेळेला मीराने पंकजचा हात धरलेला असतो आणि ती बोलू लागते, हिम्मत कशी होते रे तुझी पळायची, एवढं सगळं नुकसान केलं, चल पैसे काढ. त्यावर पंकज म्हणत असतो, माझ्याकडे नाही आहेत पैसे. त्यावर सत्या म्हणत असतो, असे कसे नाही, एक काम कर, हे गळ्यात तुझी काय चैन आहे का, काढ काढ चैन काढ. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, माझ्या चैनीला हात नको लावू. त्यावर सत्या म्हणत असतो, तुझ्या चैनीला काय, तुझ्या गळ्याला सुद्धा हात लावीन आणि तुझा गळा सुद्धा दाबीन, बोल चैन हवी की गळा हवा. त्यावर पंकज म्हणत असतो, अरे ही काय दादागिरी आहे, तू अशा पद्धतीने जर माझ्यावर आरोप करणार असशील ना तर मला तुझ्या विरोधात पोलिसात जावं लागेल. सत्या म्हणत असतो, अरे जा की, पोलिसात जा, कोर्टात जा, मिलिटरीत जा, जायचंय तिकडे जा, पण यो सत्या कोणाचं काय बी ऐकणार नाही. त्याने जर एकदा ठरवलं तर तो तोच करणार. आता गप गुमान चैन दे, नाहीतर तुझी रात्रीची चैन काढून टाकीन. आणि अशातच आता झक मारून पंकजला ती चैन द्यावी लागते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये या पंकजला कुदवण्यासाठी वेगळी काही युक्ती काढली पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.